सस्नेह नमस्कार. बातमी खास यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज बातमी खास यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत ज्येष्ठ संगीतज्ञ तथा गायक अभिनेता ज्येष्ठ कलाकार माननीय डॉक्टर रवींद्रजी घांगुर्डे सर. सर, बातमी खास यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत. खरं तर भारतरत्न लता दीदींना देवाज्ञा झाली. अवघा हिंदुस्थान, अवघा देश शोकसागरात बुडालेला आहे. काय आहे पिंपरी चिंचवड शहराचं आणि लता दीदींचं नातं? लता दीदींची 75 अर्थात आयुष्याचा अमृत महोत्सव या शहराने साजरा केलेला आहे. काय आहेत त्या आठवणी? काय कारण आहे की मंगेशकर परिवार हा पिंपरी चिंचवड शहरातील घांगुर्डे दाम्पत्याच्या उपकृत भावना हा वेळोवेळी व्यक्त करत आलेला आहे. लता दीदींशी संबंधित या व अन्य माहीत नसलेल्या या सर्व गोष्टी, घटना अर्थात स्मृतिपट आज आपण अनुभवणार आहोत. ज्येष्ठ संगीतज्ञ, गायक, अभिनेते, ज्येष्ठ कलाकार माननीय डॉक्टर रवींद्र घांगुर्डे सर यांच्या या मुलाखतीतनं. सर, या शहरातील आपण एक ज्येष्ठ कलाकार आहात. संबंध महाराष्ट्रात व सांगीतिक विश्वात एक ज्येष्ठ संगीतज्ञ म्हणून आपल्याला ओळखलं जातं. सर, आपला एकंदरीत संगीत प्रवास हा कसा राहिलेला आहे आणि मास्टर दीनानाथांच्या संगीताशी आपला संबंध कसा आला, काय सांगसाल सर? तर लहानपणापासून मला संगीताची आवड होती. नोकरीनिमित्ताने मी 82 साली इथे या शहरात आलो, त्याला आता 40 वर्ष झाली. तर एका मोठ्या कंपनीत नोकरी करत असताना मी लगेच संगीताचा ध्यास मला होताच. संगीत शिक्षण मी चालू केलं, चालू ठेवलं. बऱ्याच गुरूंच्याकडे मी शिकलो, जवळजवळ 15 गुरूंच्याकडे. तर नंतर मग माझे आवडते गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे, त्यांचा मला सहवास मिळाला. मी 82 साली इथे आलो, पण 83 साली ते वारले. तर तो त्यांच्याकडे दीर्घकाळ जरी शिकलो नाही तरी त्या विषयावर मी नंतर PhD केली आणि त्या गायकीचा एक सखोल अभ्यास मी करत गेलो. तर पुढे मग मास्टर दीनानाथांचे शिष्य डॉक्टर प्रभाकर जठार, गणपतराव मोहिते, मास्टर अविनाश आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे, हे 3 ज्येष्ठ गुरुजन जे होते ते मास्टर दीनानाथांचे शिष्य होते. आणि वसंतरावांच्या बोलण्यात नेहमीच मग वसंतरावांचा शोध काही माझा तेव्हाही संपला नाही, आजही संपलेला नाही, मी चालूच आहे. तर वसंतराव नेहमी म्हणत असत की माझे गुरुजी मास्टर दीनानाथ, मास्तर म्हणत असत त्यांना ते. तर त्यांचं गाणं असं होतं, तसं होतं. प्रत्येक मैफलीत त्यांचं ते एक गाणं म्हणायचेच. तर त्यामुळे मी दीनानाथांच्या संगीताकडे ओढला गेलो. माझी PhD पूर्ण झाल्यानंतर वसंतरावांनी जे जे गुरु केले त्या गुरूंच्याकडच्या त्या पद्धतीचा किंवा स्टाईलचा, शैलीचा अभ्यास मी सुरूच ठेवला होता. तर असं तेव्हापासून माझं संगीत शिक्षण सुरू झालं आणि अजूनही सुरूच आहे. माणूस विद्यार्थीच असतो कायम, असं आहे. सर, आपली आणि लता दीदींची पहिली भेट केव्हा झाली सर? तर डॉक्टर प्रभाकर जठार हे दीनानाथांचे शिष्य, किंबहुना गंडा बांधून शिकवलं असं ते एकमेव शिष्य आहेत. बाकी ते नाटकामुळे इकडे तिकडे जात असायचे. ते कंपनीत असलेल्या सगळ्यांना शिकवतच होते. तर ते इतके दीनानाथमय होते की सतत त्यांना तोंडात त्यांचे दीनानाथ नाव असायचं. तर मी आणि ते एका कार्यक्रमात 1992 साली नागपूरला गेलो. वसंतरावांच्या स्मृतीनिमित्त कार्यक्रम होता. तिथे माझा त्यांचा परिचय झाला. मी त्यांना म्हटलं दीनानाथांच्याबद्दल मला उत्सुकता आहे. ते म्हणाले ये कधीही येतो. आणि माझं त्यांच्याकडे शिक्षण सुरू झालं ते 2007 साली ते त्यांचं निधन होईपर्यंत झालं होतं, सुरूच होतं शिक्षण. तर असंख्य गोष्टी दीनानाथांच्याबद्दल मला माहिती होत्या, वसंतरावांच्याबद्दल माहिती होत्या आणि उघड्या डोळ्याने संगीत क्षेत्र पाहिल्यामुळे सगळंच मला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, असायच्या. तर एका नाटकासाठी मी डॉक्टर वंदना, राहुल सोलापूरकर, ओक, प्रसाद ओक, तर अशी कास्टिंग होती आणि संगीत देणार होते यशवंत देव सर. मग त्यानिमित्ताने ते माझ्याकडे बरेच वेळेला आमच्याकडे यायचे. त्या 7-8 वर्षाची होती, लहान. बऱ्याच गोष्टी त्यांच्यामुळे झाल्या. एक तर आम्ही रात्र बोलत बसायचो. माझं त्याने मानापमान नाटक पाहिलं. ते म्हणाला हा माणूस कालचं आज गाणार नाही, म्हणजे स्पॉन्टेनियस गाणं आहे. मग हे कुठलं? ते माझे आदर्श आहेत तेच आहेत ना, वसंतराव देशपांडे आहेत, दीनानाथ आहेत, कुमारजी आहेत. त्या पद्धतीचंच मी गाणं तेव्हाही गात होतो, आत्ताही तेच मी फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यांना त्याचं कौतुक होतं. आणि मग संगीताविषयी इतक्या गप्पा व्हायच्या आमच्या खूप, विशेषतः दीनानाथांच्या संबंधी. तर त्यांनी मला सुचवलं की मुंबईत हे तुम्ही
सगळ्यांच्या पुढे मांडलं पाहिजे. दीनानाथांच्याबद्दल आता कुणालाच माहीत नाही. ते लवकर वारले, त्याच्यामुळे ते जसे बालगंधर्व 80 वर्षापर्यंत जगले, त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती झाले. हे 41व्या वर्षी वारले. तर त्यामुळे त्यांचं एवढं प्रचंड मोठं गाणं ते जगासमोर आलं नाही. तर तुम्ही ते बोला. आणि यशवंतदेव ज्येष्ठ होते, त्यांना माहिती होतं की सगळं संगीत क्षेत्र माहिती होतं. ते म्हणाले अशी इतकी चांगली माहिती ऑथेंटिक असलेलं दुसरं कोणी नाही. तेव्हा तुम्ही त्यांनी त्यांच्या शिष्य आशाताई मुळगावकर यांना सांगून साहित्य संघात कार्यक्रम आयोजित केला 25 ऑगस्ट 2000 या दिवशी. तर त्या कार्यक्रमाला डॉक्टर भालेराव सर, बाळ भालेराव, त्याने दीदींना फोन केला होता की असं असं आहे आणि दीनानाथांची शताब्दी आता आहे, जन्मशताब्दी, तर डॉक्टर रवींद्र घांगुर्डे बोलणार आहेत. तर त्यांना सांगितलं, हे मला माहीत नव्हतं, की येते मी. आणि त्या कार्यक्रमाला, माझ्या दिनारंग या कार्यक्रमाला येऊन बसल्या. त्याने कार्यक्रम पूर्ण पाहिला. नंतर मी कुणातरी बरोबर बोलत होतो, पण वंदना यांना भेटल्या त्या आणि समाधान व्यक्त केलं की माझ्या बाबांच्याबद्दल कोणीतरी बोलतं आहे आणि ते ऑथेंटिक आहे आणि ते चांगलं आहे. तर त्याचं कौतुक त्यांनी केलं. आणि तेव्हापासून त्यांची आमची भेट सुरू झाली. आणि मग ती पुढे हृदयनाथजींना कळलं हे, म्हणजे हृदयनाथजी होतेच तिथे त्या दिवशी. मग हृदयनाथजी बरेच वेळेला आमच्याकडे यायला लागले आणि त्यांच्या बाबांच्या संगीताविषयी आम्ही खूप चर्चा करत होतो. खूप रंगायच्या त्या चर्चा. सकाळी रात्री 9ला सुरू झालं तर पहाटे 4 वगैरे वाजायचे. कुठल्या कुठल्या बंदिशी कशा आहेत, दीनानाथांचं गाणं कसं होतं, त्याच्यावर हृदयनाथजींनी काय काय केलं आहे काम, असं बरंच काय काय व्हायचं. आणि त्यानिमित्ताने मग पुढे मग अजून काही वर्षांनी आमची छोटी सावनी, तिचंही गाणं त्यांनी ऐकलं. ते मंगेशकर परिवारात सावनी सामावून गेली. तिला योग्य त्या कार्यक्रमात नेहमीच मंगेशकरांनी बरोबर गायला घेतलं. कारण त्यांना तो एक विश्वास होता की मी जे शिकवतो आहे तिला ते त्यांच्या बाबांच्या पद्धतीला अनुसरूनच आहे आणि त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल समाधान होतं. मग आमच्या भेटी नेहमीच खूप वेळेला झालेल्या आहेत. मग आशाताईंच्या हस्ते आपण यशवंतदेवांचा सत्कार केला 75चा. त्या कार्यक्रमात आशा भोसले पुरस्कार भाऊसाहेब भोरे आणि रामकृष्ण मोरे सरांनी सुरू केला. 2002 साली डॉक्टर वंदना यांच्याच आग्रहावरून आशाताई आणि लता दीदी एकाच मंचावर एकत्र आल्या 40 वर्षानंतर. त्यामध्ये डॉक्टर वंदना घांगुर्डे आणि हृदयनाथजी यांचा भाग मोठा आहे. काही कारणांनी त्यांचं मंचावर भेटणं नव्हतं, घरी होतंच कौटुंबिक. तर 40 वर्षानंतर त्या भेटल्या तिथे. त्याला वंदनाचा फोन किंवा त्यांनी कन्व्हिन्स केलं त्यांना की असं असं आहे, या तुम्ही, आणि पहिला लता मंगेशकर पुरस्कार तुम्ही घ्या. तर 8 सप्टेंबर 2002 हा दिवस तो होता. मग दीदींनी मला लागोपाठ 2 वर्ष पुरस्कार दिले. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2003 साली आणि 2004 साली. हा अतिशय मोठा आणि राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे. तर त्या पुरस्काराने मला गौरवणं म्हणजे त्या गौरवाचं वर्णन मी कसं करायचं, तर ते शब्दाच्या पलीकडे आहे. अतिशय सुंदर असं, म्हणजे आपलं जीवन धन्य झालं वाटावं असे ते क्षण होते. तर त्याच्यानंतर 75 निमित्त सत्कार आपण केला नादब्रह्मतर्फे 2004 साली. आणि सतत संपर्क असायचाच, दीदींचा असायचा, हृदयनाथजींचा असायचा. आणि मग डॉक्टर वंदना घांगुर्डे यांनी PhD करायचं ठरवलं. त्याने सखोल अभ्यास केला दीनानाथांच्या गायकीचा. मग तो प्रबंध सादर करून PhD मिळवली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची. आणि नंतर त्याचं पुस्तक पण केलं. या कामी त्यांना डॉक्टर दभी कुलकर्णींचं सहाय्य झालं. ह्या प्रत्येक टप्प्यावर मंगेशकर कुटुंबांचं मार्गदर्शन आणि सल्ला सतत असे की बाबा काय करावं. तर दभी मोठेच आहेत ते म्हणाले दभी सांगतायत म्हणजे काही प्रश्न नाही. तर याचंही त्यांना यांच्याकडे लक्ष असे आणि त्याचं कौतुक पण असे की हे बरोबर चाललं आहे काम. कारण आधी अनेक लोकांनी काही स्फुट चरित्र अशी लिहिण्याचा प्रयत्न केला. ते डिटेल नव्हतं, कलाजीवनाचा सखोल मागोवा नव्हता. तर तो अगदी इत्थंभूत कलाजीवनाचा मागोवा दीनानाथांच्या त्या पुस्तकात घेतलेला आहे. तर असे आमचे कारण परतवे. आणि मग सावनी त्यांच्याकडे गायला लागली. त्याच्यामुळे 2003-2004ला मला पुरस्कार मिळाला. 5ला अमिताभजी बच्चन यांना होता, पण ते सावनी गायला होती तिथे.
वय 12-13 असेल तिचं त्यात. तर तेव्हापासून सावनी त्यांच्याबरोबर आहे. आणि एका प्रसंगी असंच चर्चेत त्यांनी ती सावनीचं गाणं ऐकलं. मी त्यांना ऐकवलं. त्याच्याबद्दल त्यांनी समाधान, कौतुक आणि खूप प्रशंसा केली. आणि सावनीला नेहमी ते नियमितपणे घ्यायला लागले त्यांच्या कार्यक्रमात. दीदी असतानासुद्धा कार्यक्रमात घ्यायला लागले. हे 2005 साली शिवकल्याण राजा कार्यक्रम होता. बाबासाहेब होते, बाळासाहेब होते मंगेशकर, दीदी होत्या समोर. तर अशा चांगल्या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी, महत्त्वाच्या कार्यक्रमात सावनी लहान वयापासून गायला लागले. त्यामुळे तो अजून पुढे धागा पुढे चालत. सर, तसं पाहिलं तर दीनानाथांपासनं ते लता दीदींपर्यंत तब्बल 110 वर्ष रसिकांच्या मनावर मंगेशकर कुटुंबियांनी अधिराज्य केलेलं आहे. सर, अशी काय जादू आहे मास्टर दीनानाथांपासून ते लता दीदींपर्यंत? तर काय असतं, संगीताचं शास्त्र आहे, त्याचं व्याकरण आहे. हा राग असा, तो राग असा. पण हे व्याकरण म्हणजे संगीत नसतं, त्याच्या पलीकडे संगीत असतं. त्यात काहीतरी एक इलेमेंट असतो आणि तो असतो भावना आणि रस यांचा. आणि ही गोष्ट शिकवणी येत नाही, ही कुठल्या कोर्समध्ये नसते. कोर्समध्ये काय असतं, हा राग असा, तो राग असा, हे गाणं असं, ते गाणं असं, पण त्यात प्राण ओतणं, सोल त्याच्यात. तर ते अशा काही सिद्ध कलाकारांना साधलेलं असतं की ते जिवंत करणं, त्याच्यातला आत्मा आहे तो लोकांपुढे आणणं. तर ते त्या काळचे मोठे दुसरे बालगंधर्व होते, ते सुद्धा तेच करत होते. म्हणून त्यांचं गाणं लोकांना भावलं की अजून लोक ते नाव काढतात बालगंधर्वांचं. तर दीनानाथ सांगताना सांगायचे, दीदींना सुद्धा त्यांनी हा एक महामंत्र दिलेला आहे की लता सेंटिमेंटशिवाय गाऊ नकोस म्हणायचे. हा लता दीदी आणि प्रभाकर जठार दोघांनाही एकत्र दिलेला तो संदेश आहे, मला जठारांनी सांगितलं. एका वेळेला शिकवायचं आहे तर सेंटिमेंटशिवाय कधी गाऊ नको. त्या भावना कशा जागृत करायच्या आणि काय करायचं हे एक मोठं ज्याचं त्याला साधेल असेल त्याचं वर्णन नाही करता येत, की नाही. साखर गोड आहे एवढंच सांगता येतं आणि आपण आनंदित होऊ शकतो. कोणतरी शोधतो ते काय त्याचा फॉर्म्युला आहे C6H12O6 काहीतरी असेल तो H12O6. पण तो फॉर्म्युला म्हणजे साखर नसते, त्याचा गोडवा अनुभवावाच लागतो. तसं ते भावना, रस ह्या ज्या गोष्टी आहेत. जसं आता आपण कितीतरी वेळा याला बघतो, दीदी गाणं म्हणताना फारशा हलत नाही, पण अशा जरी त्या उभ्या राहिल्या तरी त्यातनं लहान मुलीचं गाणं असो, रोमॅन्टिक गाणं असो, कुठलं शोकाचं गाणं असो, इतक्या भावना त्या अशाच चपखल असतात. बरं, प्रत्येक हिरोईनला वेगळा मूड असतो. जे एका हिरोईनला साठी गातील ते दुसऱ्या हिरोईनसाठी गातील असं म्हणजे वेगवेगळं वाटतं ते. आणि ते प्रत्येक त्या त्या हिरोईनला अतिशय ॲप्रोप्रिएट म्हणजे चपखल असं वाटतं. तर ही जादू त्यांच्या ह्याच्यात आहे, ती स्वरात आहे आणि ती त्यांच्या चिंतनातनं पण आहे आणि दीनानाथांच्याकडच्या देणगीमध्ये पण आहे, ईश्वराच्या देणगीमध्ये ते रहस्य आहे असं अनेक लोकांना वाटतं त्यांच्या गाण्याचा अभ्यास करणाऱ्या. तर हा दीनानाथ ही एलिमेंट आहे आणि तो या सर्व भावंडात आहे. त्यामुळे त्याने गायलेली सगळी गाणी ही वेगळी वाटतात आणि केवळ दीनानाथी वाटतात, ती त्यांचीच वाटतात. असं त्याचं म्हणजे खरं म्हणजे विश्लेषण होत नाही. जसं तुम्ही मग आधी म्हणाला होतात आणि आता मीही तुम्हाला सांगितलं होतं की मंगेश पाडगावकरने म्हटलेलं आहे, ऐकता गाणे लताचे मानितो मी ईश्वराला. म्हणजे हे भगवानने म्हणाले, तिच्यापुढे काय ह्याच्यापुढे मी काय सांगू शकत नाही असे म्हणाले पाडगावकर. तर तसंच ॲनालिसिस करायचं म्हणून आपण करतो, हे असं आहे तसं आहे, हा शब्द असा उच्चारला, हे फेक अशी केली स्वराची. पण त्याच्या पलीकडे त्यांचं गाणं आहे, ते असं कवेत येत नाही कोणाच्या, असं आहे. पण ज्याने कोणी दीनानाथांच्या बंदिशी सतत म्हणेल त्याला ते अवगत होण्यासारखं आहे. दीनानाथांच्या बंदिशी म्हणजे काय, बंदिशी बाहेर आहेत त्याच होत्या, काही रेअर बंदिशी होत्या, त्यांच्याकडे बरीच रागरूप होती आणि त्यांचा एक ती बंदिश टाकण्याचा आणि अशी गाण्याचा एक खास दीनानाथी ढंग होता. 1913-14 साली ते रंगमंचावर आले, तेव्हा पतियाळा गायकीचं नाव कोणाला माहीत नव्हतं, त्या ढंगाचं ते गाणं होतं. असं आहे. त्यामुळे त्याची रंजकता खूप होती आणि फार चमकदार गाणं होतं. असं होतं. सर, मास्टर दीनानाथांच्या संगीत नाटकांच्या पुनर्जीवनाचं
कार्य आणि सेवा आपल्या हातून झालेली आहे. हे निश्चितच आपल्या सांगीतिक योगदानातलं एक वेगळेपण, एक वैशिष्ट्य म्हणता येईल. सर, त्याबद्दल काय सांगसाल? माझ्या पत्नी डॉक्टर वंदना हंगरुडे यांनाही संगीत आणि अभिनयाची, संगीतात त्याही PhD आहेत, पण त्यांना अभिनयाची खूप आवड आणि त्यांना ते चांगलं जमतंही. त्या अभिनयात त्या ज्येष्ठ कलाकार आहेत. तर त्यांनाही ती आवड आणि हौस असल्यामुळे आम्ही 1987 साली पहिलं संशय कल्लोळ केलं होतं मी. तेव्हा वंदना नव्हत्या, तेव्हा माझं लग्न नव्हतं झालं. पण 88-89 नंतर आम्ही मग संगीत नाटकं करायला सुरुवात केली आणि ती दीनानाथ, वसंतराव यांनी प्रभावित अशा संगीताचीच होती. संगीत नाटक बंद पडत असताना आम्ही ते कॉम्पॅक्ट केलं, नेमकं नेटकं करून थोड्या अवधीत लोकांपुढे मांडायला सुरुवात केली. तर त्यामुळे मास्टर दीनानाथ करत असलेली संगीत नाटकं, मान अपमान, रणदुंदुभी, मग संन्यस्त खड्गाचं पुनरुज्जीवन केलं. तर हे आमच्याकडून आपोआपच झालं आणि ते कधीकधी आमच्यावर म्हणजे कुणीतरी ती मागणीच केली. जसं आता एक छोटासा अंश संन्यस्त खड्गाचा मी एका TV चॅनलला केला होता. तो डॉक्टर बाळ भालेरावनी पाहून वंदनाला बोलावलं का वंदना, हे संन्यस्त खड्ग मला पूर्ण रूपात करायचं आहे, तर संगीत तुम्ही करा आणि मी बाकी सेटअप आम्ही करू. म्हणून प्रमोद पवार यांनी दिग्दर्शित केलं ते नाटक आणि फार सुंदर झालं. ते बघायला मग मंगेशकर कुटुंबीय बरेच वेळेला येत असत की आमच्या बाबांचं नाटक आहे आणि मग त्यात ते भूमिका कशी करत असत. तर हे काही इमॅजिन करत असत की आपले बाबा कसं करत असतील, काय करत असतील, असं तो एक आनंद असे त्यांना. त्यामुळे ते आपोआपच घडत गेलं. शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर हे रत्नागिरीचे, त्या ज्या घरात वंदना हंगरुडे यांचा जन्म झाला, ज्या कुळात, त्या ठिकाणीच त्यांचं 12 वर्ष वास्तव्य होतं. तो एक धागा होता संन्यस्त खड्ग नाटकाचा. आणि शताब्दी वर्षात दीनानाथांची नाटकं ठिकठिकाणी करायची असा आम्ही संकल्प केलाच होता. तर मग ते मंगेशकर कुटुंबाच्या नजरेस आलं आणि मग त्यांचं प्रेम आम्हाला लाभायला लागलं. सर, पिंपरी चिंचवड शहराचं आणि लता दीदींचं नातं या अनुषंगाने मला तुम्हाला विचारावं वाटतं. पिंपरी चिंचवड शहर आणि लता दीदींच्या अनुषंगाने त्यांच्या जीवन पुस्तकातील एक ठळक नोंद, या पिंपरी चिंचवड शहराने लता दीदींचा अमृत महोत्सव अर्थात 75वी साजरी केलेली आहे. ही आठवण फारशी सर्वांच्या स्मरणामध्ये नाही आहे, ती विशेष आठवण असणार आहे. सर, त्याबद्दल काय सांगसाल? काय प्रसंग होता? तर आपण जो संगीत महोत्सव दरवर्षी करतो, यावर्षी 27वा महोत्सव साजरा केला. आपण 27 वर्ष गेली चालू आहे. त्याला आपण तेव्हाच मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव असं नाव दिलं होतं. आणि ते एक मंगेशकर कुटुंबियांना एक आनंदाची अशी भावना होती की आपल्या वडिलांच्या नावाचा संगीत महोत्सव इथे होता आणि तो त्यांच्या जन्मतिथीला धरून आम्ही करतो. खुद्द मंगेशकर कुटुंबीय पुण्यतिथीला करतात, तर जयंतीला पण आपण हे करत असतो. तर 2004 साली दीदींची पण 75 असल्यामुळे त्यांना आम्ही म्हटलं की असा असा महोत्सव आहे आणि आम्ही तुमच्या गौरवार्थ आम्ही समर्पित करतो आहोत, कारण काय दीदीने यावं असं म्हणायचं तरी कसं आपण. तर मग त्या म्हणाल्या म्हणजे काय, मी यायला नको आहे का? अरे म्हटलं हे वा वा वा. तर म्हणजे अनपेक्षितपणे दीदी म्हणाल्या, अत्यंत आनंदाने त्या आल्या आणि तो सोहळा अतिशय न भूतो न भविष्यती असा झाला. आपल्या शहरात अतिशय सुंदर. त्याच्या आधी त्यांना म्हटलं मी बाळासाहेब आणि सावनीचा कार्यक्रम आपण ठेवू. त्या म्हणाल्या नाही, तुम्ही मानापमान नाटक लावा म्हणाले तुमचं. तर ते मला बघायचं आहे. त्यांच्या बाबांच्या स्मृती त्याच्यात होत्या. तर माझे बाबा करत असलेले मानापमान नाटकाच्या स्मृती माझ्याकडे बऱ्याच आहेत. तर ते तुम्ही ते करा. मग ते नाटक त्या बघायला आल्या. आधी सत्कार समारंभ झाला. पद्मश्री डॉक्टर दाजी भाटवडेकर यांच्या हस्ते आपण तो सन्मान केला आणि लगेच मानापमान नाटक केलं आपण. त्यालाही त्या उपस्थित राहिल्या. तर 25 तारखेला 25 ऑगस्टला मागे उपस्थित राहिल्या त्या पुन्हा एकदा 2004 साली आणि नंतर तिसऱ्यांदा आपण जे दीनानाथांचं पुस्तक केलं त्यालाही त्या उत्साहाने स्वतःहून त्या म्हणाल्या नाही, हे पुस्तकाचं प्रकाशन आम्ही सर्व भावंड येऊन करणार, की आम्हाला सर्वांनाच त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे आणि इतकं सुंदर पुस्तक पहिल्यांदाच झालं आहे. आधी त्याच्यावर जरा त्रोटक लिखाण झालं होतं. तर कलाजीवनाचा मागोवा घेणारं परिपूर्ण पुस्तक नव्हतं. ही मोठी उणीव होती. त्या म्हणाल्या हे मला करायचं होतं आयुष्यात काम, पण ते मला जमलेलं नाही. तर ते तुम्ही केलं त्याचा मला खूप आनंद आहे असं त्याने तिथे जाहीरपणे सांगितलं. सर, आपण पाहतो लता दीदींनी हजारो अगणित गाणी गायली.
विविध भाषांमध्ये लता दीदी गायल्या. त्यांच्या गायनाचं एक वैशिष्ट्य, ज्या ज्या भाषेत ते गाणं गायच्या असं वाटायचं की त्या त्या भाषेतल्याच गायिका आहेत. त्याबद्दल म्हणजे हे वेगळे पण का? वेगळे पण असं आहे की 32 सालानंतर बोलपट आल्यानंतर सगळ्या नाटक कंपन्या थोड्याशा डबघाईला आल्या होत्या. दीनानाथांचा एक थोडासा वाईट काळ सुरू झालेला होता आणि हे कुटुंब, मंगेशकर कुटुंब सांगली म्हणा, कोल्हापूर अशा ठिकाणी थोडं पुणे असं फिरत होतं, एका ठिकाणी स्थिर नव्हतं. त्यामुळे या भावंडांचे शालेय शिक्षण तेव्हा झालं नाही फारसं. पण दीनानाथांनी शालेय शिक्षणाकडे दुर्लक्ष नव्हतं केलं, घरी शिक्षक ठेवलेले होते आणि ते विशेष करून संस्कृतवर प्रेम होतं दीनानाथांचं. कारण मंगेशीच्या मंदिरात ते सगळं संस्कृत वेद पठण ऐकतच मोठे झाले होते. मग त्यांनी संस्कृत शिक्षणाची शिकवणी दीदींना आणि मीनाताई तेव्हा थोड्याशा जाणत्या होत्या, पण अशा ते लहान होत्या आणि बाळासाहेबांना लहानपणीच पोलिओ झालेला होता. त्यामुळे अशा त्यांच्याकडे ती मोठी जबाबदारी असे की बाळना ह्याच्यावर घेऊन कमरेवर घेऊन फिरत राहते. तर दीदींना संस्कृत शिक्षण हे तेव्हा जे मिळालं तो त्याच्या ह्या बहुभाषिक प्रतिभेचा एक पाया आहे असं मला वाटतं. संस्कृत आपल्याला आलं तर बऱ्याच भारतीय भाषामध्ये आपण गाऊ शकतो. ते मग नंतर आमच्या सावनीने पण केलं. ती ही BA संस्कृत आहे. मग त्यांनी मराठी केलं, सगळ्या भाषामध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. तो उपयोग होतो. दुसरं म्हणजे सतत शिकण्याची वृत्ती. मग त्या त्या भाषेतल्या तज्ज्ञाकडून ते समजून घेतात उच्चार कसे आहे. ते महाराष्ट्रीयन उच्चार असून चालत नाही, तर ते तसेच वाटले पाहिजेत. बंगाली माणसाला वाटलं पाहिजे हे बंगालीच आहे, हे गाणारी बंगालीच असली पाहिजे. साऊथ इंडियन माणसाला वाटलं पाहिजे हे असंच असलं पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांचं ते सतत शिकण्याची वृत्ती असे. त्यामुळे ते नीट समजून घेत आणि संस्कृतच्या त्यांच्या अभ्यासामुळे त्यांना ते सहज शक्य होईल. पण त्यांची मेहनत आहेच की हे करावं वाटणं आणि करू शकणं ते त्याने केलं. सर, संगीत सेवेला अव्याहतपणे वाहून घेतलेलं डॉक्टर रवींद्रजी गांगुर्डे, डॉक्टर वंदनाजी गांगुर्डे हे गांगुर्डे दाम्पत्य पिंपरी चिंचवड शहराचा सांगतिक अभिमान आहे. सर, गांगुर्डे दाम्पत्य आणि मंगेशकर कुटुंबीय ह्या सुरेल नात्याविषयी काय सांगसाल? मी तेच सांगितलं, ह्या दोघांमधला धागा जो आहे ना तो मास्टर दीनानाथ मंगेशकर आहेत. की माझे गुरु, 3 गुरु हे दीनानाथांचे शिष्य. त्यामुळे एक आपली नात्यागोतीतली नाती असतात, पण संगीतातली नाती ही सुरांची नाती आहेत आणि ती नुसतीच नाती आहे. नात्याला गोती असं म्हणतात. नाती आणि गोती ते गोत्यात कधी सांगता येत नाही. हे नातं असं नाही, हे नातं पक्कं असतं. सुरांचं नातं हे पक्कं असतं. आता बरेच मोठमोठे गुरु झालेले आहेत, त्यांच्या शिष्यमंडळीमध्ये आपण जणू काय नातेवाईक अशा प्रकारेच एक बंध निर्माण होतात. बरं, ह्याचा उच्चार दीदीने आणि हृदयनाजीने बरेच वेळेला केला. अनेक वेळेला त्यांनी इथे सांगितलं की हे प्रभुकुंजाचं एक्सटेन्शन आहे, नादब्रह्म आहे, हे प्रभुकुंजच आहे. त्याचं आपल्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. म्हणजे त्या त्या कार्यक्रमात बोललेले आहेत, पंडितजी बोललेले आहेत, दीदी बोललेले आहेत. तर इथे माझ्या बाबांचं वास्तव्य आहे. कारण त्यांच्या काही वस्तू वापरातल्या आपल्याकडे ज्या त्यांनी जठारानं दिल्या, त्यांच्या हातातली अंगठी आहे, त्यांच्या नित्य वाचनातली तुकारामांची गाथा आहे, एक सुलक्षण शंख म्हणून आहे. त्याच्यानंतर एक तंबोर आहे ज्याच्यावर ते गात होते. डॉक्टर प्रभाकर जठार यांच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं. आनंद आश्रम म्हणून बिल्डिंग आहे गावदेवीला. तर तिथे त्यांचं येणं जाणं नेहमी असे. दीनानाथांचं खूप गौरव होता आणि मग त्या तंबोरीवर ते गायलेले आहेत आणि त्यामुळे तो एक त्यांचा दीनानाथांचा हात लागलेला. त्याची गोष्ट असेल, त्याला आता 90 वर्ष झाली. तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या इथे आहेत. त्याच्यामुळे त्यांना वाटतं जणू काय आपण आपल्या किंवा बाबांच्याच घरी आलोत आणि त्यालाही ते स्पर्शही करतात. असं की ज्या वस्तूला बाबांचा स्पर्श झाला आहे, तर ते अशा प्रकारची त्यांची भावना असते. त्यामुळे त्यांना आनंदित असतात ते. सर, दीनानाथ प्रतिष्ठानने आपणास 2दा सन्मानित केलेला आहे. सर त्याबद्दलच्या आपल्या भावना काय सांगसाल सर? हा माझा कार्यक्रम एक पूर्णतः त्यांनी ऐकल्यानंतर पूर्ण ऐकला, संपूर्ण ऐकला, शिवाय 2दा परत त्यांनी माझ्याकडून
त्यांच्या बाबांच्या विषयी ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तर हा माणूस जे बोलतोय ते जेन्युइन आहे. बरं, मी माझी लौकिक PhD झाल्यावर मी सुरू केले. दीनानाथ हा विषय इतका मोठा आहे, डीप आहे. ते आपण लौकिक बाहेरचं संगीत आहे ते म्हणजे दीनानाथाचं नाही आहे, त्यात वेगळे एलिमेंट आहे. त्यामुळे ज्याचा संगीताचा पाया पक्का आहे तोच ते करू शकतो. तर ते त्यामुळे दीदींना अतिशय कौतुक होतं. आणि म्हणून त्यांनी 2003 साली पहिल्यांदा मला मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार दिला. 5 पुरस्कार ते देत असत. वाघविलासनी पुरस्कार ग्रेस नावावर दिला होता. तर 2004 साली पुन्हा त्यांनी आमच्या संस्थेला पुरस्कार दिला, आनंदमयी पुरस्कार, नादब्रह्म परिवारला. कशासाठी की आमच्या बाबांचं कार्य किंवा त्यांचं स्मरण आपण करतो आहोत नेहमी संगीत महोत्सवात, म्हणून त्यांनी आनंदमयी पुरस्कार दिला. आणि मला मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार 2003 साली दिला त्यांनी. त्या प्रसंगीसुद्धा पहिल्या वर्षी मी 2-3 मिनटं बोललो. मला दीदी म्हणाल्या, अहो घांगुर्डे, तुम्ही जास्त बोललं पाहिजे. माझ्या बाबांच्याविषयी माहिती नाही लोकांना. आता बाबा जाऊन किती 60 वर्ष झाली, तर तुम्ही बोललं पाहिजे. मग मी पुढच्या वर्षी खूप बोललो व्यवस्थित, म्हणजे अर्धा तास. इतके मोठे दिग्गज समोर असताना, दीदी होत्या, सगळे इंडस्ट्रीतले खूप मोठे थोर लोक होते. तर ते मी जिथे जिथे संधी असते तिथे दीनानाथांच्याबद्दल मी बोलत असतो, सांगत असतो. त्या गाण्यातले वैशिष्ट्य, विशेषता आणि वेगळेपण आणि श्रेष्ठत्व हे सगळं मी नेहमीच सांगत असतो, जे त्यांना आवडतं. आणि म्हणून त्यांनी तिथे आग्रह केला की तुम्ही ते बोललं पाहिजे. आणि तो जणू माझ्यासाठी आदेशच आहे, त्याच्यामुळे मी नेहमीच बोलत असतो. म्हणजे जिज्ञासूंना सांगत असतो की अरे हटके काहीतरी पाहिजे, असा काहीतरी आपल्या गाण्यात इलेमेंट हवं की हां क्या बात आहे. व्याकरण नुसते सगळे गातात, पण आपण काहीतरी हटके गायला पाहिजे. सर, आपल्या कन्या पिंपरी चिंचवडच्या महागायिका असा मी उल्लेख करेल, सावनीजी रवींद्र यांना रान पेटले या गाण्यासाठी बारडो चित्रपटातील गायनासाठी राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला. ती आठवण तुमच्याच मुखारविंदातनं आम्ही ऐकूयात. आणि सर, खरं तर मंगेशकर कुटुंबियांच्या गायकीचं मर्म जाणणारी गायिका असं खुद्द आदिनाथ मंगेशकरांनी सावनी रवींद्रजी यांच्याविषयी म्हटलेलं आहे. सावनीजी, दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीची साधना नेमकी कशी करतायत? काय असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, सगळ्या मंगेशकर भावंडांना ते दीनानाथांचे पुत्र आणि कन्या आहेत, यामुळेच बऱ्याच गोष्टी वारसा हक्काने मिळाल्या जशा. तसंच सावनी, मी वयवर्ष 6 महिने असतापासून 1 वर्ष असतापासून घरात मोठमोठे लोक येत असत, सगळे संगीतकार. वीणाताई येत असत, आमचे विकास कशाळकरजी येत असत, अजय पोनकर येत असत, मंगेशकर येत असत, श्रीनिवास खळे, यशवंत देवी येत असत. तर ह्या सगळ्यांचा आपोआपच तिला सहवास मिळाला. त्या काळात तिचे त्या वयाचे मित्र कमी होते, मित्रमैत्रिणी. ज्या वयात असते तिचे हे संगीत हेच मित्र. आणि ह्या सगळ्यांची गाणी म्हणा किंवा त्यांचं बोलणं ती ऐकत असे. आणि त्यामुळे आपोआपच ती स्वरसमृद्ध झाली आणि ती अशाच गाण्यासाठी ती तयार झाली. आता घरात तेव्हा संगीत नाटकं चालू होते, म्हणजे खाडीलकर गडकर यांचे शब्द कानावर पडत होते. ती काय अशी तशी भाषा नव्हती. हल्ली आपण काही ऐकतो, भाषा तितकं व्यवस्थित नसते. तर अतिशय उत्कृष्ट अशी भाषा, अलंकारिक भाषा कानावर पडत. त्यामुळे तिची वाणी एकदम सावनीची आमची छानच आहे. तर ज्याला वाणीवर शुक्र पडला म्हणतात, तर ते चमकदार आहे. तर म्हणून यशवंतदेव म्हणाले, घांगुर्डे हिला सुगम संगीतात घाला म्हणाले. मला त्यांनी सल्ला दिला मोठ्या माणसाला. तर असे सगळे मोठे लोकच येत असत. त्यामुळे त्यांच्या छत्राखाली सावनीचं शिक्षण, तिची इच्छा असो नसो, गंगाधर मांभरे तिचे आवडते आजोबा कुठलंही ते काय नेहमी फोन करून काय सावनी चाललं आहे, काय नाही, अमुक अमुक गाण्याचं विश्लेषण म्हणून आहे सांगत असत. दशरथ पुजारी राहिले होते 4-5 दिवस, त्यांच्यावर आपण स्वरपुजारी कार्यक्रम केला. प्रत्येकावर आपण कार्यक्रम केले, स्वराशा केले, लताशा केले. त्या गायकाचं मर्म समजून घेण्यासाठी मग तिने तो अभ्यास केला आणि ते अतिशय उत्कृष्टपणे सगळ्या गोष्टी सादर केल्या. आणि तो माणूस बाजूला असताना, स्वरपुजारी म्हटलं तर दशरथ पुजारी बाजूला, बाबूजी म्हटलं तर श्रीधर फडके बाजूला. तिला बाबूजी, मोठे बाबूजी नाही मिळाले. पण स्वराशा असेल तर आशाताईच्या समोर, लताशा असेल तर लताबाईंना साक्षी ठेवून, असं अगदीच ऑथेंटिक पद्धतीने ती शिकत गेली. मूळ पाया मी शिकवलेल्या शिक्षणाचा, जे
दीनानाथ मंगेशकर, वसंतराव, कुमारजी प्रणीत आहे. आणि त्याच्यावर ह्या इतक्या सगळ्या श्रवणाचा प्रभाव, त्यामुळे ती समृद्ध होत गेली. सर, बार्डो चित्रपटाच्या अनुषंगाने ती आठवण पण सांगा ना सर, जो राष्ट्रीय पुरस्कार समस्त पिंपरी चिंचवडकरांसाठी फार अभिमानाचा विषय आहे तो. तर रोहन रोहन यांचं संगीत असलेलं रान पेटलं हे गाणं आहे. आणि ते अजून रिलीज नाही झालेला पिक्चर, त्याच्यामुळे ते जास्त ठिकाणी गायलं जात नाही. पण परवाच्या कार्यक्रमात सावनी यांनी ते गायलं होतं गाणं. तर त्याचा जो इफेक्ट आहे, म्हणजे अंत्ययात्रेच्या वेळेचं ते गाणं आहे आणि एका आईचा आक्रोश आहे. तर तो आक्रोश दाखवण्यासाठी वेगळ्या आवाजाची एक आवश्यकता होती, वेगळ्या प्रकारे ते गाणं ट्रीट करण्याची आवश्यकता होती. ते तसं केलेलं आहे सावनीने आणि त्याला ती राष्ट्रीय स्तरावरची दाद मिळालेली आहे. निश्चितच आनंदाची गोष्ट आहे सर, समस्त शहरासाठी अभिमानाचा विषय आहे. सर, लता दीदींनी आनंद घन या नावानेही काही गाण्यांना संगीत दिलेलं आहे. त्याबद्दल लता दीदींचं गायनाव्यतिरिक्त एक संगीतकार म्हणून असलेल्या भूमिकेबद्दल काय सांगसाल? तर दीदींना त्या काळात, म्हणजे नंतर ऑफर खूप होत्या संगीत करण्याच्या, पण त्या गायिका म्हणूनच इतक्या व्यस्त होत्या की त्यांना ते नंतर करता नाही आलं. परंतु भालजींच्याकडे असताना, भालजी पेंढारकर, भालजी म्हणाले, अगं असे प्ले आहेत फिल्म्स, तर ते संगीत तूच कर म्हणून. तर भालजी जेव्हा म्हणायचे तूच कर, तेव्हा ती आज्ञा असे. दीदींना त्याने अगदी लहानपणापासून पाहिलेलं किंवा दीनानाथांचीही स्नेह असलेले लोक होते ते, त्यामुळे तू कर म्हटलं ती आज्ञाच असे. पण ते म्हणाले, अहो ते मी तर कुठेही, म्हणजे त्या काळात ते पडेल ते काम त्या स्टुडिओत करतच, कुठे मॉबमध्ये पण उभे राहिलेले आहेत, कोरसमध्ये गायलेले आहेत. दत्ता डावजेकरांनी त्यांना हेरलं आणि भालजींच्याकडे शिफारस केली होती की ह्या मुलीला पडेल तो पगार द्या, पण तो आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि गमावू नका हिला. तर ते म्हणाले, मी या नावाने नाही करणार. म्हणून मग भालजींनी त्यांना नावं एक दोन सुचवली. त्याच्यामधले एक होतं, तुला भगवान शंकरांच्याबद्दल आदर आहे, मंगेशाबद्दल, तर ते नाव आपण घेऊ. ते म्हणाले, जटाशंकर या नावाने तू कर. तर ते जटाशंकर हे जरा उग्र नाव वाटतंय. मग त्याने आनंदघन हे नाव घेतलं. आनंदघन म्हणजे आनंद, आनंद आणि आनंद. आनंदघन म्हणजे 3 वेळा आनंद, आनंदाचा ढग, अशा प्रकारचं ते नाव त्याने घेतलं. सर, भारतरत्न लता दीदी आज आपल्यात नाही आहेत. तरुण पिढीने लता दीदींच्या जीवनाकडून, लता दीदींकडून काय प्रेरणा घ्यावी असं वाटतं आपल्याला? एक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लता दीदी या क्षेत्रात आल्या, परंतु प्रत्येक अडचणीचं संधीत रूपांतर करत त्यांनी वाटचाल केली. आणि मागच्या 4 भावंडांचा सांभाळ, वडील नाही तर त्याच वडील बनल्या. आणि ह्या सगळ्या भावंडांची भावना तीच आहे की दीदी बहीण आपलं म्हणायचं, पण नाही तर मायमाऊलीच आहे, सगळ्यांसाठीच आहे ते मायमाऊली. तर त्याने सगळं कुटुंब ते सावरलं. दुसरं म्हणजे एकीकडे कलेतली त्यांना माहिती होतं माझ्याकडे काहीतरी भारी गोष्ट आहे, ती होती दीनानाथांचे संस्कार आणि स्वरसंस्कार, की जे अनबिटेबल आहे. दीदींना खात्री आणि कॉन्फिडन्स इतका होता. वर्ष त्यांचं 10-11 असताना त्यांच्या वडिलांशी सुद्धा त्या पैजा लावायच्या. एक दिवशी सौभद्र नाटकात सोलापूरला प्रयोग होता आणि नेहमीचं नारदाची भूमिका करणारा माणूस आला नाही. तर ते चिंतेत होते दीनानाथ, आज काय करावं. ते 8-10 वर्षाची लता समोर फिरल्या, म्हणा मी करणार काम आज, मला डायलॉग पाठक ना. तर असं नाटकाच्या वातावरणात झाल्यामुळे ह्या सगळ्यांना हे सगळं पाठ होतं ना. गाणी, ते म्हणलं गाणी मला येतात आणि मी आज गाणार, आणि बाबा तुम्ही जेवढं गाल ना त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा 1 वंसमोर मी जास्त म्हणणार. हा इतका कॉन्फिडन्स त्यांना होता आणि त्यांनी घेतला पण त्याप्रमाणे वंसमोर. आणि अचानक सांगितलेला सौभद्रातली भूमिका त्यांनी केली. तर आपल्याकडे ही विशेष गोष्ट आहे याची त्यांना जाणीव होती, म्हणून ती त्यांनी स्वतःच जपली. त्यांचं कोण जपणार? बाकीच्या भावंडांचं त्यांनी जपलं. त्यांना परत सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिल्या. तर ही गोष्ट जी आहे, आता दिव्यत्व जे ते काहीच गोष्टी परंपरेने वारसा हक्काने आलेल्या आहेत, पण आपण त्या मिळवू शकतो. ही कष्टपूर्वक संगीताची साधना केली तर यश दूर नसतं आणि ते स्वरदेवता प्रसन्न होतात.
दीनानाथराव आधी थोडंसं म्हणायचं की संगीत हे 7 स्वर माझ्या ताब्यात आहेत, पण नंतर मग त्यांनी भूमिका बदलली. हे 7 देवता आहेत आणि त्यांना नमस्कार केला पाहिजे, त्यांची साधना उपासना केली पाहिजे, पूजा केली पाहिजे आणि ती पूजाच त्यांना लाभलेली आहे. मंगेशकर कुटुंबात स्वर होता आहे आणि तो चिरंतन राहील, त्यात काही शंका नाही. तर हेच तरुण पिढीने पाहिलं पाहिजे, त्यांच्या चरित्रातून शिकलं पाहिजे. हे होते डॉक्टर रवींद्र घांगुर्डे. असं म्हणतात, शब्द लहान असतात पण कार्य मोठे असते. पण कधी कधी मोठ्या मोठ्या कार्याला लहान शब्दांनी गौरवायचं असतं, स्मरायचं असतं. लता दीदींशी संबंधित पिंपरी चिंचवड शहराच्या असलेल्या आठवणी, घांगुर्डे दाम्पत्याचा आणि मंगेशकर परिवाराचा असलेला ऋणानुबंध सरांनी या मुलाखतीमध्ये आपणा सर्वांसमोर विशद केला. सर, बातमी खास यूट्यूब चॅनलवर आपण आलात. लता दीदींच्या अनुषंगाने विविध स्मृती आपण या ठिकाणी जागृत केला. बातमी खास यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बातमी खासला शुभेच्छा.